नमस्कार. अरे कहना क्या चाहते हो? Namaste, namaskar, and welcome to a new vlog. We are shooting our first ever Q&A. We will be answering all the weird questions which we got in our story. Let's start. पहिले तर सांग तुला 12वीत किती टक्के आहेत? 70. 12वीत 70च होते. मग 10वीत? 10वीत कमी होतं जरा. फर्स्ट क्वेश्चन, तुमची जोडी खूप क्यूट आहे पण मला तुमची लव्ह स्टोरी ऐकायची आहे, प्लीज सांगा. आम्ही खूप मोठा लव्ह स्टोरीचा ब्लॉग ऑलरेडी टाकलेला आहे, जा आणि बघा युट्यूब चॅनलवर. बेबी झाल्यावर बेबीची पॉट्टी कोण धुणार? ऑफकोर्स मी. झाल्यावर हाकतो पण हाच, मग बाळाचा पट्टी पण हाच साफ करू म्हणजे शकतो. मला माहित असतं ना की कसं साफ करायचं, बरोबर ना? एक्झॅक्ट. What is the secret of happy married life? The secret of happy married life is first getting married. But this decision actually जो choice होता है decision का कि happy है कि नहीं happy है, it lies with the बायको only. It lies काय असतं? हाँ, lies with the ऐसा English वो 10th में कम परसेंट गप्प. समझ में नहीं. गप बस. न्यू कॉन्टेंट आयडिया और टॉपिक तुम्हाला कुठे सुचतात और तुम्ही कुठे जास्त विचार करता नवीन रील टॉपिक साठी? आम्ही ऑनेस्टली एवढा विचार नाही करत. आम्हाला इम्प्रॉम्प्टच येतात ते आयडियाज. म्हणजे विचार करून जे काही करतो ना ते ऍक्च्युली चालतच नाही. हो, चालत नाही. आणि ते एवढं एक्झिक्युशन मध्ये मग असं वाटतं, अरे असं केलं तर असं नाही होणार, अरे तसं केलं तर असं होऊ शकतं. मीन्स इफ्स अँड बट्स खूप जास्त येतात. तर मग आम्हाला जे काही आयडियाज येतात ते आम्ही आमच्या नोट्स मध्ये लिहून ठेवतो अँड देन वेळ मिळाली की चला शूट करूया आता. आणि आयडियाज कुठेही येऊ शकतात हा. म्हणजे गाडी चालवताना, बाईक चालवताना, कुठे काय पैसे देताना, कोणाला काहीतरी बाहेर बघितलं की अरे हे करू शकतो, मग ते रिमाइंडर मध्ये लिहायचं. आणि जर तुम्ही ते रिमाइंडर मध्ये नाही लिहिलं ना, एव्हरी कॉन्टेंट क्रिएटर, आता जेवढे पण लोक कॉन्टेंट बनवत आहेत तिकडे युट्यूबवर असेल, इंस्टाग्रामवरील, त्यांना माहिती की आयडियाज जात आहेत, म्हणजे डोक्यातून निघून जातात, ते आठवत नाही नंतर, म्हणून लिहून ठेवतो. अप्रतिम जोडी आहे तुमची, असेच पुढे जात राहा. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आणि असं खूप लोक आम्हाला प्रेम देतात, त्याच्यासाठी थँक्यू सो मच, थँक्यू. आणि तुम्हाला आमची पोरं बघायची असतील ते बघायची, काळी गोरी पोरं. सौरभ इज व्हेरी लकी बिकॉज ही हॅव श्रेया. म्हणजे मी खूप लकी आहे. म्हणजे मी ना पहिला पण खूप कॉन्टेंट बनवले, खूप चॅनल्स ट्राय केले इंस्टाग्राम. म्हणजे जेव्हापासून ही लाईफ मध्ये आली आहे, आय एम गेटिंग कन्सिस्टंट. आणि त्याच्यावर व्ह्यूज येत आहेत, त्याच्यावर फॉलोअर्स येत आहेत, त्याच्यावर सबस्क्रायबर्स येत आहेत. पहिला असं नव्हतं. मी खूप मेहनत केली आहे, पण मेहनत की रंग, म्हणजे काय बोलतात त्याला, फल. हा, मेहनत का फल श्रेया आने के बाद मिळतं. म्हणजे मेहनती बरोबर थोडासा लक पण लागतं. यू आर माय लकी चार्म. What was your first exact reaction when you guys met first time? पण फर्स्ट टाइम कोणी भेटलं? ऑफिस मध्ये. अरे म्हणजे भेटलोय म्हणजे व्हॉट इज भेटणं? म्हणजे डेटला गेलोय की काय, कसं? बघ, माझं तर फर्स्ट रिॲक्शन जेव्हा मी तुला ऑफिस मध्ये जेव्हा तू एंट्री केलेलास तेव्हाच माझी जी एक्सप्रेशन होती, आय वाज लाईक, परत आयटी मध्ये नवीन एक माणूस आलेला आहे, परत मला त्याला समजवायला लागेल सगळी गोष्टी, आणि ह्याला जर समजायला नाही आलं मग मी मॅनेजरला सांगणार. म्हणजे मला गेम वाजवणार होता आणि मी त्या गेम मध्ये पास झालोय. म्हणून 10th मध्ये जास्त पर्सेंटेज. मला सांगा सुख म्हणजे नक्की असं नाहीये ते, असं नाही वाचायचं ते. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, असं पण काय पुण्य असतं की जे घर बसल्या मिळतं. हे फक्त मराठी लोकांना. ए, हा बघ काय बोलतोय. व्हॉट वॉज युअर वर्स्ट फर्स्ट डेट? मला तर आठवत पण नाही. तेच वर्स्ट जे मला आठवत नाही. आता आठवत नाहीये म्हणजे वर्स्टच असणार काहीतरी. तुम्ही दोघं इतकं बॅलन्सिंग कसं करता इन युअर रिलेशनशिप? सायकल चालवत जा. सायकलवर एकदा तुझा बॅलन्स आला ना की मग हिला डबल सीट, हिला म्हणजे हिला नको, माझी बायको, तुझ्या बायकोला डबल सीट, मग त्याच्यात जर तुला बॅलन्स आला ना नीट, बस उदरी काम फिक्स. जर तुमची लव्ह स्टोरी एका मूवी सारखी असेल तर त्या मूवीचं टायटल काय असेल? खून खराबा. हाऊ डू यू कन्व्हिन्स युअर पेरेंट्स? We did not actually convince our parents.
जरूरतच नाही लागली, म्हणजे झालं ते झालं असं असं सिच्युएशन. म्हणून 10th मध्ये चांगले पर्सेंटेज आणा, किंवा कसं असतं की नाही आणल्यानंतरही काही फरक नाही पडत, पेरेंट्सला कन्व्हिन्स करायला लागत नाही. बिलकुल फरक नाही पडत. When was the exact moment you first realized you were in love with each other? आम्ही एका ट्रिपला गेलेलो ऑफिसच्या, आणि मग नंतर कलिग्स आम्ही एकत्र बसलोय, गाणं वगैरे म्हणतोय. तर माझी एक वीकनेस आहे, आणि ते आहे की कोणी जर एकदम सुरेख सुरेख आवाजात जर कोणी गाणं म्हटलं ना, मग मला असं मी असं भावुक होते, भावुक. तो वो थोड़ा सा वो रात को थोड़ा भावुक हो गया था, बट मैंने फिर भी मेरे दिमाग में रखा था कि हम दोनों तो बस फ्रेंड्स है, हमारे इसमें अभी कुछ नहीं आगे बढ़ने वाला है. असं कोणतं गाणं बोलले असं तुम्ही? मला कोणतं तरी एक चांगलं गाणं बोललेलास. मग मी आणि माझी ऑफिसची बेस्ट फ्रेंड आम्ही दोघं असेच बोलत होतो. मग नंतर तिने मला ते प्रश्न विचारलेला की मग सौरभ कसं वाटतं तुला. मी तिला बोलले ये तो मुझे पता ही नहीं. मला काय चांगला पोरगा आहे, पण आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत, आम्हाला काही एवढं असं काही हे नाहीये, बोलतो बस ऑफिस मध्ये कामापुरतं बस. How Shreya speaks so fluently in Marathi being a Bengali girl? यार मी तर मुंबईचीच पोरगी आहे, बॉर्न अँड ब्रॉट अप मुंबईचीच. तर मग आता शाळेत वगैरे सगळं मला शाळेत, कॉलेजमध्ये, डिग्री कॉलेजमध्ये सगळे माझे फ्रेंड्स पण महाराष्ट्रीयन झालं. आता शिकून 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 बट स्टील मला, म्हणजे मी मराठी बोलू शकते, बट मला जेंडर्स मध्ये जरा कन्फ्युजन आहे. मी हिला खूपदा करेक्ट केलंय, पण ते काय आता कोअर मेमरी मध्ये त्याचं फिट झालंय तिथे. पण खूप चांगली मराठी बोलते, असं तुम्हाला कधीच, म्हणजे जर कोणाला माहिती नसेल की ही बेंगॉली आहे, तर कोणालाच वाटणार नाही की ही बेंगॉली आहे किंवा अमराठी आहे. फेवरेट मराठी मूवी ऍक्च्युली ती माहिती आहे, लग्नानंतर आपण बघितलेली अमेझॉन प्राईम वर घरात बसून. एप्रिल मे 99. हा, एप्रिल मे 99 अशी मूवी होती. अप्रतिम स्टोरी, म्हणजे कनेक्ट कराल तुम्ही. म्हणजे मला खूप भारी वाटलेली मूवी ती, आणि एकदम छोटी छोटी पोरांचं काम आहे. अमेझिंग ऍक्टिंग, अमेझिंग स्क्रिप्ट, आणि खूप भारी. इमोशनल आहे थोडी, पण यू विल रिअली लाईक इट. जाऊन बघा, खूप भारी मूवी. तुमचे नवीन व्लॉग्स कधी येणार? आमचे व्लॉग्स लवकरच येतील. म्हणजे आम्ही डेली व्लॉगिंग नाही करू शकत, सध्या आमचं काम असतं. तर आम्ही विचार केला की आम्ही वीकेंडला व्लॉग करू, आणि वीकेंडचा म्हणजे व्लॉग आपण टाकत जाऊ, टाकू शकतो. आणि प्रत्येक वीक मध्ये थोडं शूट करून आम्ही एक वीकेंडला, म्हणजे एक वीक मध्ये एक व्लॉग किंवा 2 जास्त फार तर आम्ही असं टाकू, असा प्लॅन आहे. पण तुम्ही त्याच्यासाठी तुमचा मला सपोर्ट लागेल. सो प्लीज सबस्क्राईब टू अवर चॅनल आणि कीप वॉचिंग अस. देयर आर लॉट ऑफ क्वेश्चन्स जे आम्ही नाही घेतले, पुढच्या Q&A मध्ये घेऊ. आताच्या ब्लॉग मध्ये फक्त एवढंच.